श्रीमन महासाधु श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधि महोत्सव 17 दिसंबर से 21 दिसंबर 2024 तक चिंचवड में मनाया जाएगा। इस अवसर पर चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी चिंचवड नगर पालिका और चिंचवड ग्रामस्थों ने धार्मिक कार्यक्रम और उपशास्त्रीय और सुगम संगीत के साथ साथ व्याख्यान, स्वास्थ्य और रक्तदान शिविर सहित विभिन्न सामाजिक गतिविधियों का आयोजन किया है। यह वर्ष संजीवन समाधि समारोह का 463वां वर्ष है। ऐसी जानकारी आज ट्रस्ट के मुख्य ट्रस्टी मंदार महाराज देव ने प्रेस कॉन्फ्रेंस में दी। महोत्सव का उद्घाटन एवं वर्ष 2025 के कैलेंडर का अनावरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सर संचालक मोहन भागवत के हाथों 17 दिसंबर को शाम 5:30 बजे होगा। पद्म विभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर को श्री मोरया गोसावी महाराज जीवन गौरव पुरस्कार घोषित किया गया है। मोरया गोसावी संजीवन समाधी 16 उत्सव सोहळा होत आहे। यावर्षी 17 तारखेपासून 21 तारखेपर्यंत समाधी सोहळा उत्सव साजरे होणार आहे। सर्वप्रथम 17 तारखेला 5:30 वाजता मोहनजी भागवत यांच्या हस्ते उद्घाटन होईल। नंतर रक्तदान शिबिर, गोआवन हे सगळे कार्यक्रम सुरू होतील। यावर्षी जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर श्री रघुनाथ माशेलकर यांना देवस्थानाने द्यायचं जाहीर केलेले आहे। असं हे सगळ्यांना आम्ही जाऊन त्यांच्याशी करून आलो होतो। यंदा यावर्षी त्यांना देण्यात आहे। हा 463वा मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव हा दिनांक 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर 2024 या 5 दिवसाच्या कालखंडामध्ये चिंचवडला मोरया गोसावी मंदिर जे आहे त्याच्या शेजारच्या प्रांगणात हा सगळा सोहळा जो आहे, महोत्सव आहे, हा संपन्न होतो आहे प्रतिवर्षीप्रमाणे। यंदाच्या महोत्सवाचं उद्घाटन हे 17 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माननीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। आणि त्याच वेळेस आपल्या चिंचवड देवस्थानची जी 2025 सालची दिनदर्शिका आहे त्याचंही प्रकाशन मोहनजींच्या हस्ते होणार आहे। हाच कार्यक्रम, उद्घाटनाचा कार्यक्रम संपल्यानंतर संध्याकाळी 8:15 वाजता आपल्या सौ अपर्णाताई कुलकर्णी यांचं स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयावर व्याख्यान होणार आहे। आणि 17 तारखेला रात्री 8:30 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अंतर्गत पंडित संजीव अभ्यंकर यांचा स्वर संजीवन हा भक्तिगीतांचा कार्यक्रम हा 17 तारखेला होणार आहे। 18 तारखेला चतुर्थी आहे। महोत्सवाचा एक अतिशय महत्वाचा दिवस असतो। चतुर्थीला आताच महाराजांनी बोलल्याप्रमाणे नित्य कार्यक्रम जे आहेत महोत्सवाचे, सकाळी सनईचं उघडा वादन असेल, मोरया गोसावी यांचं चरित्र पठण असेल, त्याच्यानंतर नेत्र चिकित्सा असेल, दंत चिकित्सा, रक्तदान शिबिर ही प्रतिवर्षीप्रमाणे आहेतच। त्याच्यामध्ये चतुर्थीला श्रीमती अश्विनीताई चिंचवडे यांच्या प्रयत्नातून आपण दरवर्षीप्रमाणे सामुदायिक अभिषेकाचा एक कार्यक्रम होत असतो। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।